बिलकुल मत बोलना. विरुद्ध सीबीडी कॉप्स ह्या दोन संघांमध्ये होणारी ही लढत आपल्याला इथे बघायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर नक्कीच एक 40+ खेळाडू, त्याचबरोबर पुलिस कार्यालयात असलेले आमचे राजू नरळे नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंड बघितला तर सीबीडी मधील अजून एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्यामध्ये चांगली क्षमता देखील आहे, मोठी फटकेबाजी करण्याची, सोमनाथ सोनवणे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळेल. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडवर जर बघितलं तर राहुल जटार, एक पॉवर हाऊस म्हणून बाहुबली सीबीडीचा, त्याला देखील आपण बघू शकता. तर पहिला चेंडू स्टेप आउट होऊन कव्हर्सच्या वरून खेळला गेलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. आपण जर बघितलं तर इथे 4 धावेंनी नक्की सुरुवात केली गेली. धावांचा श्री गणेशा देखील झालाय. आरसीसी सीबीडी या संघाचा चांगली फटकेबाजी इथे आपल्याला बघायला मिळते. सोमनाथ ज्याच्यासाठी ओळखला जातो ते इरादे त्यांनी पहिल्याच चेंडूवरती स्पष्ट केलेत. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार 6 धावेंसाठी. तर 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 10 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रापासून नक्कीच आपण मधुर संगीत यांच्या माध्यमातून देखील ऐकलं गेलं. तर इथे राजू नराळेवरती देखील थोडासा हल्ला चढवला जातोय. 2 चेंडूंवरती नक्कीच 2 मोठे फटके खेळले गेले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेंसाठी. थँक्यू. आपण जर बघितलं तर कुठेतरी इथे थोडंसं महागडं षटक आपल्याला पॉवर प्लेचं हे P1चं पहिलं षटक आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्या पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राजू याच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळाली आहे. 2 फुलटॉस चेंडू टाकले गेले, तर दोन्ही फुलटॉस चेंडूवरती चांगला असा समाचार देखील घेतला गेला. दोन्ही चेंडूंना फेकून दिलाय सीमा पार 6 धावेंसाठी. धावफलक जर बघितलं, धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर 16 धावा माफ करा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार. चौथा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने थोडा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू, स्वीप करायचा प्रयत्न देखील झाला, पण डॉट चेंडू येतोय. डॉटच्या साह्याने कुठेतरी इथे आता कमबॅक केले राजूने. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागेल. P1चं हे पहिलं षटक, जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा देखील प्रयत्न होतो. पुन्हा चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती आपल्याला चांगली लाईन, चांगली पिचिंग इथे आपल्याला बघायला मिळते राजूच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू नक्कीच डॉट चेंडू आला. डॉटच्या साह्याने 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 16. शेवटचा चेंडू देखील असेल षटकामधील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू जातोय त्याच्या डोक्यावरनं 6 धावेंसाठी. पंच लकी यांचा इशाराला 6 धावा. 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. षटक नक्कीच संपुष्टात आलंय. पहिल्या षटकावर थोडंसं महागडं षटक आपल्याला बघायला मिळत आहे.
तर नक्कीच आपण बघितलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सीबीडीतला अजून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला तर सूर्या हा देखील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडवर जर फलंदाज बघितलं राहुल चटार, राहुल झटार देखील आपल्याला स्ट्रायकिंग एंड बघायला मिळेल. पहिला चेंडू नक्कीच आपल्या जोडीतला फेस करेल. सूर्या गोलंदाजी मार्कवर खोलवर पद्धतीचा स्लोवर वन चेंडू होता. फलंदाजाला बीट केलं गेलंय. चांगली सुरुवात इथे आपल्याला सूर्याच्या माध्यमातून बघायला मिळते. विजय सर जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. तदनंतर संघ नायकाने जबाबदारी सोपवली इथे सूर्यावरती आणि काय त्या जबाबदारीला पुरेसा साकार पडेल का सूर्या इथे आपल्याला बघायला मिळेल. सूर्या आलाय ज्याच्यावर मात्र आता जबाबदारी असेल आणि ही जबाबदारीला अनुसरून नक्कीच राहुल सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी जखडवण्याचं काम पहिल्या चेंडूवर केलं. परंतु त्यानंतर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवंतरच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर जरूर ॲड केली जाते. पहिल्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभारली गेली आणि तुटून पडला होता फलंदाज सोमनाथ आणि 22 धावा एकूण. त्यानंतर हा अव्वांतर 23 धावा एकूणरीत्या आतापर्यंत जरूर धावफलकावर पाहायला मिळतात. 23 नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळालं. चेंडू स्टॉप केला. एक धाव कंप्लीट केली गेली तर एके धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचताय 24 आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला सूर्याची बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू आला. नंतर एक अतिरिक्त चेंडू देखील आला. दुसरा चेंडू देखील सुरक्षित पद्धतीने टाकण्यात आला. आता इथे नक्कीच फेस करावे लागेल सोमनाथला. सूर्या चांगली फलंदाजी आतापर्यंत सोमनाथने केली आहे. खोलवर स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण देखील थोडंसं घेतलं. यशांच्या मागे चांगलं यशचे रक्षण देखील आपल्याला. डॉट चेंडू आला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 24 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फेकून दिलंय ह्या वेळेस सीमा पार. 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचताय 30 या आकड्यावरती. या पद्धतीचं क्रिकेट नक्कीच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू नक्कीच बाउंड्री लाईन लगत आपल्याला राजू नराळे देखील बघायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू कलेक्ट केला. तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. आता धावेनी धावफलक पुढे सरसावलाय 32 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू देखील असेल या षटकामधील. एक षटकार देखील आला. पण काय षटक हाताळलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर कमबॅक करून दिले इथं सूर्याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर पैसा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळला गेलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. 6 धावेसाठी. 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. बरोबर आपण जर बघितलं सकाळपासून आपल्याबरोबर tenniscricket.in ची टेक्निकल टीम देखील आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं काम आपल्याला बघायला मिळतं आहे. स्कोर अपडेट देखील केला जातोय. क्षणचित्रे देखील टिपली जातात. त्याचबरोबर DJ बादशाह यांच्या माध्यमातून देखील चांगलं मधुर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने P1चं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज राजू नराळे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्या समोर आता नक्कीच
ज्या फलंदाज आतापर्यंत थोडीशी शांत अशी फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय तोच राहुल जटर आता स्ट्रायकिंग एंड फलंदाजी करताना आपल्याला दिसेल. नक्कीच ऑफकट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूला कट केला पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि का झेल टिपला गेला. राहुलला इथे स्वस्तामध्ये परतवलाय. पहिला हादरा नक्कीच इथे RCC CBD या संघाला मिळतोय. डीजे त्याचबरोबर नवीन फलंदाज ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला सतीश राठोड अजून एक यंग खेळाडू CBD नगरीमधील आपल्याला बघायला मिळाले. ह्या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने चेंडूला ढकलला, एक धाव कंप्लीट केली गेली. तर एके धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये राजूचं हे दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतंय. 2 चेंडू नक्कीच हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा नक्कीच त्यांच्या जाळ्यामध्ये अडकला. त्यानंतर सतीशाला एक सिंगल आणि आता सोमनाथ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील झाला आणि यशस्वी ठरतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे थोडस फंबल देखील झाला आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज सोमनाथ इथे बाद होतोय. मोठी विकेट CBD कॉप्सच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे राजूने आपल्या संघासाठी 4 चेंडू हाताळले गेले आणि 2 गडी देखील बाद केले. एक चौकार आला पण त्याच नंतर व्हेरी नेक्स्ट बॉल फलंदाज सोमनाथला देखील बाद केलं गेलाय. जो फलंदाज आतापर्यंत सुजित शिंदे नवीन फलंदाज आपल्याला इथे मैदानामध्ये फलंदाजीसाठी बघायला मिळेल. सुरेख चेंडू ऑफकट चेंडू टाकला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच तिथे कंप्लीट केली गेली. सिंगलच्या साह्याने धावफलक 44. 2 गडी नक्कीच बाद झालेत. सोमनाथच्या नावाचं एक वादळ देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. पण आता स्ट्रायकिंग एंडवर एक यंग खेळाडू ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, तो सतीश राठोड आपल्याला फलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. पुन्हा एकदा ऑफकट चेंडू टाकला होता, कट केलाय. थोडंसं असं क्षेत्ररक्षण फंबल देखील झाला. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय 46 या आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 षटक नक्कीच संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 46 आपल्याला बघायला मिळेल. डीजे ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी
समाप्ती होते. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा अजून देखील शिल्लक आहे. चालू असलेली लढत आपण जरूर पाहतोय. RCC CBD त्यांच्या विरोधात CBD कॉप्स. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारला आणि पहिल्या 3 षटकामध्ये जरूर घेतलेला निर्णय कुठेतरी लाभदायक ठरत असताना पाहायला मिळते. त्यामध्ये सोमनाथ याची बहारदार खेळी 40 धावसंख्येचं योगदान. आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या षटकासाठी इथे मात्र घडलंय काय मिस कॉलिंग आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली ती 40. 46 धावा, 46 धावा धावफलकावर आणि बाद झालाय तो तिसरा गडी एकदम स्वस्तामध्ये. आतापर्यंत 4 फलंदाज मैदानामध्ये आपण बॅटिंग करत असताना पाहिले. त्यामधला सतीश अजून खेळपट्टीवर तैनात आहे आणि सोमनाथ याच्या 40 धावांचं योगदान जरूर लाभदायक येत्या कालामध्ये जरूर ठरत असेल. तर जरूर नवीन फलंदाज देखील आपल्याला लवकरात लवकर आपण पाठवा अशी विनंती असेल. चांगली रणनीती उभारली गेली. महामानव चषक 2025 हे पर्व दुसरं. आणि पहिल्या दिवसामध्ये इंटर CBD स्पर्धा चालू असताना आपण दुसरा सामना जरूर आजमावतोय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वर दाखल झाले शुभम आहिरे. चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु इथे शेवट कोणत्या रीतीने केलं जाईल याकडे देखील लक्ष वेधलं असेल. सूर्या गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळते, परंतु पहिल्या षटकामध्ये झालेल्या चुका इथे कुठून तरी भरून काढत असताना पाहायला मिळते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोमनाथ सारखं अतिशबाजी करणारा फटकेबाजी करणारा फलंदाजाला मात्र परतीचा इशारा दिल्यानंतर येणाऱ्या सर्व फलंदाजांवर तुटून पडले ते गोलंदाज. ज्या रीतीने आपण राजू नरले यांचा विचार केला तर पहिलं षटक हाताळलं, तिथे 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर सूर्या याचं पहिलं षटक पाहिलं 16 धावा. त्यानंतर राजू नरलेचं दुसरं षटक 8 धावा खर्च केल्याने त्याच पावलांवर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला जरी आपण विचार करतोय की सूर्या देखील चांगला कमबॅक करतोय. तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्याचं जरूर प्रयत्न सूर्याच्या माध्यमातून केलं जाते. षटक क्रमांक 14 6 षटकांची ही लढत. चांगलं भव्य दिव्य असं आयोजन पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. आणि पहिल्या दिवसाला सुरुवात होत असताना इथे मात्र आपल्याकडे पंच जरूर वळतायत. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू अवंतरच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर ऍड होते. आतापर्यंतचा विचार केला तर या इनिंगचा दुसरा हा अवंतर चेंडू आणि धावा धावफलकावर लागल्या. त्या 3 गडी बाद 48 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये खेळला जरूर आणि चांगला प्रयत्न केलं गेलं, परंतु प्रयत्नांना अपयश आलाय. आणि तिथून राजू सरांचं चांगलंच बॅकअप आलाय आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर अर्धशतक कंप्लीट झालंय RCC CBD संघाचं. आतापर्यंत विचार केला तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला कमबॅक या षटकामध्ये सूर्याचं जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चूक होतीये. 1 बाउंस चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून होतोय चूक आणि येतोय हा चौकार. थोडंसं मिसफील्ड देखील झाले. 2 चेंडू देखील शिल्लक असेल या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक चांगला हट्टाकट्टा हा खेळाडू देखील शुभम. पुन्हा एकदा स्लो रंपचा चेंडू होता. चांगलं कमबॅक इथे आपल्याला सूर्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. जर सूर्याचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू देखील चेंडूमध्ये व्हेरिएशन जर बघितलं तर चांगले व्हेरिएशन देखील त्याच्याकडे. त्याचबरोबर एक चांगला लीडर देखील आहे. चांगली कॅप्टन्सी आपण त्याच्या माध्यमातून कायम बघतो. तोच सूर्या. शेवटचा चेंडू सुरेख वेगवान चेंडू होता. टप्प्या पडल्यानंतर चेंडूने वेग नक्कीच घेतला आणि डॉटच्या साह्याने षटक नक्कीच संपुष्टात येते.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 54 या आकड्यावरती 3 गडी नक्कीच बाद झाले. पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील लक्की सिंग. त्याचबरोबर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील लोहित कुंदर देखील असेल. त्यांच्या माध्यमातून पहिला सामना. त्याचबरोबर दोघांचा विचार केला तर चांगले खेळाडू देखील आहेत. त्याचबरोबर पंचांची भूमिका निभावत असताना आयोजकांकडनं तुम्हाला नक्कीच धन्यवाद, आभारी आहोत आम्ही तुमचे की तुम्ही इथे कमिटीला सहाय्य देखील करतात. बॉलर नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो दत्ता. तर दत्ता आलेत वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच चेंडू कुठेतरी अवांतर फेकला गेलाय. अवांतरने एक धावसंख्येत 1ने भरणा होईल. आतापर्यंत 3 अवांतर स्वरूपाचे चेंडू या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळाले. परंतु कौतुक करावं लागेल पहिल्या 2 गोलंदाजांचं. त्यांनी वैयक्तिकरित्या 2-2 षटक हाताळले. परंतु आता घडलंय काय, इथून मात्र काव कॉर्नर क्लिअर करत असताना फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग असा षटकार. चांगला षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर हा येतोय 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू देऊन जाईल. 4 धावा. विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 65. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस, परंतु इथे आता निष्ठेचा श्वास सोडलाय. कम बॅक केलंय. डॉट बॉल आलेत. पहिली झालेली चुकीतून मात्र सुधारत असताना जरूर पाहायला मिळते गोलंदाज दत्ता. पहिला अव्वांतर वाईट स्वरूपाचा होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि आता आलेला डॉट काहीतरी नवीन ऊर्जा देऊन जाईल की काय. परंतु इथे मैदानामध्ये फलंदाजाचा धुमाकूल पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे सतीश, ज्याच्या बॅटमधून या इनिंगचा उत्तुंग असा हा षटकार जरूर आलाय. चेक. त्याच दरम्यान सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. मास्टर माइंड म्हणून खरं तर बहुआयामी त्यांची ओळख आहे. अतुल जी जोशी आणि सम्राट जी सोनकांबले साहेब आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा चौकार आले. चांगली आतिषबाजी फटक्यांची या फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना सतीश 3ऱ्या क्रमांकावर आल्यानंतर काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न, जरी आपले सलामीवर बाद झाले असले, वैयक्तिक 24 या धावसंख्येचं योगदान जरूर पाहायला मिळते. एकूण धावसंख्या धावफलकावर 75 उच्चांक जरूर आजच्या दिवसातला गाठण्याचा प्रयत्न. तर चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील षटक संपलंय. क्रमांकाचं 5 षटका अखेरीस चांगली धावगती प्राप्त करत असताना RCC सिबडी संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 75. धन्यवाद. तर विजय सर, आपण जर बघितलं सोमनाथ बाद झाला होता, नंतर धावांना थोडा अंकुश देखील लागला गेला. पण आता इथे सतीशची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. काय फलंदाजी केली या षटकामध्ये त्याने. सतीशचा विचार केला तर 12 चेंडू फेस करत असताना 29 धावा आपण त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत बघितला. चांगली मोठी फटकेबाजी. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर याच दरम्यान नाना कुदळे आणि त्यांच्या समवेत अमित अंकल 40+ लिजंड प्लेयर या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. CBD प्रीमियर लीगमध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा होता. तर शेवटच्या षटकासाठी पाचारण केले गोलंदाज विनोद याला. कुठेतरी धावगती प्राप्त जरूर मोठ्या प्रमाणात झाली आहे. आतापर्यंत 5 षटका अखेर 75 धावा. 15.00 ची सरासरी इथून मात्र गाठली गेली आहे. स्कोररच्या भूमिकेत रोनक तांडेल, मॅन फ्रॉम करावे, चांगला खेळाडू देखील आहे. तो देखील आपल्या CBD परिसरामध्ये दाखल झाले. त्याचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण.
चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून, आणि गुणलेखक म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा जरूर संबोधलं जातं ना, ते सध्याच्या घडीला चोखरित्या कामगिरी करत असताना रोनक पाहायला मिळते. इथे मात्र दूरवरून जेलसाठी जरूर क्षेत्ररक्षक गेला होता, मिसफिल्ड होते, परंतु राजू सरांचं चांगलं कमबॅक आणि 3 धावा इथे मात्र पळून जरूर काढल्यात. आणि 3 धावाने धावफलकाचा विचार केला तर 78, आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा इथे खर्च झाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल इथे खोलावलं जाईल का, कुठेतरी इथे मात्र धाव संख्या जास्त प्रमाणात खर्च होईल का, हा प्रश्नचिन्ह दबाव तंत्रानंतर जरूर पाहायला मिळेल. नक्कीच दबाव तंत्र दबाव आहे, त्यामुळे लाईन घसरली, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज सतीश आणि भिरकावला हा चेंडू, जात आहे षटकार. चेक एक मिनिट. थँक्यू डीजे मास्टर. थोडंसं थांबवत, एक क्षमस्व. हे आहे दडपण. षटकारानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर दिशा भरकटली गेली. आव्हांतर स्वरूपाचा चेंडू क्रमांक 4 या इनिंगचा जरूर पाहायला मिळतोय. या धावा रोखाव्या लागतील. कमबॅक केलंय. थोडासा शांत स्वभावाने क्रिकेट खेळावा लागेल. ज्या वेळेला आपण घाई करत असतो त्या वेळेला मात्र घाई ही नाशाची आई, आणि ते प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. फलंदाज असो की गोलंदाज, दोघांच्या बाबतीत आणि सध्याच्या घडीला जे घडतंय गोलंदाजाच्या बाबतीत, आणि इथे मात्र फलंदाजाच्या बॅटमधून येतो हा देखना स्ट्रोक, षटकार. विजय सर, आपण जर बघितलं तर सीबीडी कॉप संघाकडनं आज थोडंसं क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर थोडीशी मिसफिल जास्त झाली आहे. त्या कारणाने कावना धावा की ते फलंदाजाला जीवनदान देखील दिलं गेलं आहे. त्यामुळे का ना आता सतीशची बॅट नक्कीच इथे फायर आपल्याला बघायला मिळते. ह्याच सीबीडी कॉप संघाकडनं आपण चांगलं क्षेत्ररक्षण CPL मध्ये देखील बघितलं. पुन्हा एकदा कव्हरच्या वरनं खेळलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, साधावेंसाठी तिसरा षटकार नक्कीच येतो. या ओव्हर मधला काय फलंदाजी करतोय. जर सतीशचा विचार केला तर 16 चेंडू फेस करत असताना 47 धावांवरती नक्कीच खेळतोय, आणि ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 50 धावांसाठी 3 धावांची गरज. सतीश थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. दडपण आपल्याला बघायला मिळते गोलंदाज विनोद वरती. एकूण 98 धावा झाल्यात आणि अर्धशतक सांघिक पाहायला मिळेल का, जरूर पाहायला मिळते. स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय सीमारेषी पलीकडे, 1 बाउन्स चौकाराने अर्धशतकी केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीशसाठी. आणि संघाच्या देखील 102 धावा पूर्ण झाल्यात. हा धावा इथे मात्र चेस करण्यासाठी मात्र थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळेल. एकूण विचार केला तर समाधान 40 वर केलं, त्यानंतर सतीश आला आणि सतीशने जी ऊर्जा कमी प्रमाणात पाहायला मिळत होती ती ऊर्जा इथे भरून काढून अर्धशतकी केली, आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळते ते सतीशाच्या माध्यमातून. जर बघितलं तर विजय सर, महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025 मधील हे पहिलं अर्धशतक आपल्याला सतीशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. काय फलंदाजी केली आहे. फक्त 17 चेंडू फेस केले गेले आणि 17 चेंडूवरती धावा कुठल्या गेल्या तब्बल 51. अशा पद्धतीची फलंदाजी सोमनाथ बाद झाल्यानंतर आपल्याला सतीशच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि जर स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 102 धावा नक्की धावफलकार लगवण्यात आल्या आणि 103 धावांचं आव्हान इथे. 36 चेंडू आणि 103 धावांची गरज. थँक्यू टीचर मास्टर. आपण ज्यांची विशेष उपस्थिती नुकतीच आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर CBD प्रीमियर लीग 2025 चं पर्व 8वं आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिलं ते नाना कुदले साहेब उपस्थित आहेत. आम्ही नाना कुदले यांना विनंती करू की आपण आमचे सन्माननीय अतिथी आणि या स्पर्धेचे प्रणेते खरं तर पिंटू अण्णा यांचे बंधू, यांचे मित्र, त्यांचा मित्र परिवार इथे या व्यासपीठावर उपस्थित आहे. अतुलजी जोशी, मास्टर माइंड बहुआयामी म्हणून त्यांची वेगळी ओळख आणि बंधुतुल्य आहेत, अर्थातच मित्र बंधुतुल्य आहेत पिंटू अण्णा यांचे. त्यांचा सन्मान आम्ही करण्यासाठी विनंती करू नाना यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मगाशी आम्ही जो उल्लेख केला, शुचितेचा रंग तो निला, शांत
संयम आणि त्याचं प्रतीक रंग तो निळा. आणि या निळ्या रंगाची खरं तर ही शाल परिधान करून पुष्पगुच्छ खरं तर देऊन हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल महामानव चषक 2025 ही स्पर्धा आणि स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून पाहुण्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. सुनीलजी रसनभैरे युवा आहेत आणि युवकांना एकत्र आणण्यासाठी खरं तर महामानव प्रतिष्ठानची स्थापना आपण जी केली आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक युवकांना सोबतीनं घेऊन महामानव चषक 2025 हे पर्व आपणास पाहावयास मिळते. ज्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद, नैतिकता, इक्वॅलिटी, धर्मनिरपेक्षता आणि ज्ञानाचे शोधक म्हणून जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख. क्रांतीसूर्य, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी खरं तर संपूर्ण भारताला एक फार छान मेसेज दिलाय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अर्थातच आपल्या उन्नतीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्यासाठीच बाबासाहेबांनी जगाला दिलेला हा मेसेज आज स्वीकारत असताना तो वारसा पुढे नेण्यासाठी आज सुनीलजी रसनभैरे यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही चर्चा मात्र नक्कीच संपूर्ण स्पर्धेदरम्यान अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तर व्यासपीठावर पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. जशी स्पर्धा पुढे जाईल अनेक मान्यवर मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. अनेक बौद्ध धर्मीय आमचे मित्रपरिवार सुद्धा इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळेल. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांनी एवढे कोणीही केलं नाही असं आपण जरूर ठणकावून सांगू शकतो. आपण त्या गोष्टीचा उल्लेख करूया. नुकतीच खरं तर CPL ची संकल्पना आपण पाहिली, तिथेही या ग्रुपचा आपण उल्लेख केला, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन राहिलं. आणि आता त्याच खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हा फॉर्मॅट, परंतु 3 वेगवेगळ्या दिवसामध्ये 3 वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आज आपण पहिला दिवस साजरा करत असताना इंटर CBD अंतर्गत विभागातील अनेक संघ आज एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तिथून पुढे एक संघ आपल्याला चॅम्पियन बनेल असं मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दिवसामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचे 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तिथे आपण बक्षीस वितरण सोहळा, उद्याच्या दिवसामध्ये आपण इंडिव्हिज्युअल ट्रॉफीजचं वितरण पाहणार आहोत. आणि तिसऱ्या दिवसामध्ये खरं तर खुल्या गटामधील 8 संघांना आपण इन्व्हाइट करतोय, 10 संघांना इन्व्हाइट करतोय. तिथेही आपण खुल्या गटातील खरं तर संघांचा अप्रतिम खेळ पाहणार आहोत. आपण पाहताय महामानव चषक 2025चं हे दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामधील ही आजच्या पहिल्या दिवसामधील दुसरी मॅच रंगत असताना शेकडा पूर्ण केला आणि 100 धावा कंप्लीट होत असताना 103 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये CBD कॉप्स हा संघ उतरलाय. आणि मायक्रोफोनवर आवाजामध्ये खरं तर आपण अनुभवत आहे केतन उंडे आणि आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे यांना अजून एक आम्ही सन्मान घेतोय. सन्माननीय अहिरे साहेबांकडनं खरं तर आपण हे टोकन ऑफ अप्रिसिएशन आपण पाहताय. कमलेश या खेळाडूला मात्र नक्कीच प्रोत्साहन म्हणून कॅश प्राइज 500 रुपयाचं नामांकन मात्र आपण देतोय. अर्थातच कॅश प्राइज देतोय. अहिरे साहेबांचा मनापासून आभार. आपण क्रिकेट या खेळातील CPL च्या खेळामध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ कर्तृत्ववान खेळाडू कमलेशला आपण खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याचा गौरव करतोय. काही क्षणचित्रे आपण टिपतोय. त्याच दरम्यान हा चौकार आणि या ऐकूया मायक्रोफोनच्या माध्यमातून केतन उंडे यांचा मराठीचा हा गोड आवाज. हॅलो. तर धन्यवाद नितेश सर. आपण पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला. पहिल्या इनिंगमध्ये 102 धावा नक्कीच दाफलकर लगवण्यात आल्या. तदनंतर कुठेतरी इथं सुरुवात केली आता CBD कॉप्स संघाने. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आला. तदनंतर सुजितवरती चढवलेला हल्ला, पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता पण ऑफ चिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू
डॉट चेंडू आलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 5 या आकड्यावरती बघायला मिळते. चांगली सुरुवात इथे सूर्याने नक्कीच करून दिली होती आपल्या संघासाठी. तदनंतर कमबॅक केलं इथे सुजितने. पुन्हा एकदा मोठा फटका सूर्याच्या बॅटमधनं येतोय, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला. भिंत म्हणून उभा असलेला किशोर शिंदे चेंडू खाली आला आणि झेल टिपला गेला. फलंदाज सूर्या इथे बाद होतोय. मोठी विकेट आपल्याला बघायला मिळते ती RCC CBD संघासाठी. वरती जर्सी त्याने पदार्पण केले. 33 नंबर म्हटलं की आपल्याला टीम इंडियाचा हार्दिक पांड्याची नक्कीच आठवण येते. आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगला एक गुणवंत क्षेत्ररक्षण म्हणून त्याला CBD मध्ये नक्कीच ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा धावा थांबवायच्या असतात बाउंड्री लगतवरती, तेव्हा किशोर त्याची काम चोखपणे पार पाडतो आणि त्याच पद्धतीने चांगला झेल देखील टिपला गेला आणि एक स्मित हास्य आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती बघायला मिळतंय. आता फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज संदीप देखील आपल्याला बघायला मिळेल. हॅट नंबर 3 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केलाय. राहुल जठरा चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चांगलं कलेक्ट इथे आपल्याला बघायला मिळालंय. चांगलं कलेक्शन राहुलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्याचबरोबर महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025च्या माध्यमातून परेशजी केनी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण आलात वेळात वेळ काढला आणि इकडे आलात. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तर एक सिंगल इकडे आपल्याला बघायला मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. मोठा फटका, हाफ ट्रॅकर होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सोमनाथ आलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं गॅदर इथे आपल्याला बघायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली. एके धावेने धावफलक 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि एक मोठा मासा नक्कीच इथे आपल्या जाळ्यामध्ये अडकवला सुजितने. सूर्यासारखा फलंदाज बाद झाला. तर षटक संपुष्टात येते. DJ तर नवीन गोलंदाज श्रेयश आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. आज अजून एक यंगस्टर खेळाडूच्या खांद्यावरती इथे जबाबदारी सोपवली आहे ते सोमनाथ सोनवणेने. P2चं हे दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतंय. त्यामध्ये ह्या श्रेयसने आत्ताच झालेली शृंखला CPL 2025 पर्व 8 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याच माध्यमातून आता इथे कर्णधाराने जबाबदारी सोपवली आहे. चांगला चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतले आणि डॉट चेंडू येतो. यष्टांच्या मागे मितेश पटेल आपल्याला बघायला मिळेल. चांगलं यष्टी रक्षण देखील आपण त्यांच्या माध्यमातून बघितलं. काय गोलंदाजी करतोय, यंगस्टर खेळाडू आहे पण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर एक्सपिरियन्स खेळाडू देखील त्याच्या समोर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला आणि झेल टिपला गेला. सोमनाथच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला आणि विनोद इथे नक्कीच बाद होत आहे. ओपनिंगचे दोन्ही खेळाडू नक्कीच आपल्याला तंबूच्या आश्रयाला बघायला मिळते. कुठेतरी दडपण इथे आपल्याला बघायला मिळतं CBD कॉप संघावरती. कारण आपण जर बघितलं तर लक्ष तब्बल 103 धावांचं लक्ष चेस करत असताना थोडंसं दडपण. चांगली गोलंदाजी आपल्याला श्रेयसची बघायला मिळते. 2 चेंडू हाताळले. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर विनोदला नक्कीच इथे बाद केले गेले. सुरेख गोलंदाजी एका यंगस्टर खेळाडूच्या माध्यमातून. अवघा जर विचार केला तर 19 ते 20 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण चांगला दमखम आहे, मनोबल चांगलं आहे त्याचं
त्याचबरोबर सोमनाथने इथे त्याच्या खांद्यावरती जबाबदारी नक्कीच दिली आणि त्या जबाबदारीचा खरे पुरेपूर इथे नक्कीच खरा साथ चढतोय तो नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खाली बाळू येतोय आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 3 देखील इथे बाद झालाय. श्रेयचा विचार केला तर 5-6 पावलांचा हा रनअप, त्याचबरोबर दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता आपण त्याच्या माध्यमातून बघू शकता. काय चेंडू फेकले गेले 2. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 2 गडी नक्कीच बाद केले गेले. 2 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल राजू नरळे. त्यांच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी देखील चांगली केली गेली त्यांच्या माध्यमातून. आता गोलंदाज तयार. 4था चेंडू हॅट्रिकची संधी इथे असेल ती श्रेयसला. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. इथे चेंडूला नक्की सन्मान दिला गेलाय आणि ढकललाय आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव खर्च केली आहे. 5वा चेंडू स्ट्रायकिंग एंड फलंदाज संदीप आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा लेग कटचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली समाधान येतोय आणि झेल टिपला गेला. या षटकामधील 3री विकेट इथे आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून. P2चं दुसरं षटक हाताळत असताना 3 गडी नक्कीच बाद केले गेलेत. नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतील. 4 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय तो रावसाहेब. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली किशोर येतोय. झेल टिपला जाईल का आणि कुठेतरी सुरेख प्रयत्न देखील झाला पण झेल धरती मातेला अर्पण केला आणि काय क्षेत्राच्या बाउंड्री लगत असताना तर 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्ट करत असताना चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज फिरकीपट्टू. चांगला चेंडू पिच झाला, त्यानंतर वळण घेतलं आणि डॉट चेंडू आला. चांगली सुरुवात इथे मितेशने देखील करून दिली आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे श्रेयसने सुरुवात केली होती तशाच पद्धतीने पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू 1 बाउन्स कलेक्ट केला गेलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 1 धावेने धाव फलक पुढे सरसावलाय 15 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फिरकीचा जादूगर मितेश. डान्सिंग डाऊन लोअर फुलटॉस पाईचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी.
चांगली बॅटिंग इथे आपल्याला बघायला मिळते ती रावसाहेबांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू फेस करत असताना दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. धन्यवाद डीजे. तर पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच लक्की आणि लोहित आपल्याला बघायला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला गेला इथे सतीशच्या माध्यमातून. रावसाहेब यांची नक्कीच खेळी इथे संपुष्टात येते आणि काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच चौकार आला होता याच्या आधीच्या चेंडूवरती पण कमबॅक करून दिलं इथे मितेश पटेलने. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये लक्की, त्याचबरोबर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते लोहित कुंदर असेल. चांगली अंपायरिंग आपल्याला आतापर्यंत बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये रामदास. एक मोठं आव्हान चेस करत असताना आतापर्यंत 19 धावांवरती 5 गडी बाद केलेत आणि चांगली गोलंदाजी इथे नक्की स्लो रन पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज बीट होतोय. त्याचबरोबर आपण इथे नक्कीच एक सन्मान घेणार आहोत. परेशजी केनी दादा यांचा इथे नक्कीच सन्मान केला जाईल. तर बाबू अण्णा मी यांना नक्कीच विनंती करतो आपल्या हस्ते नक्कीच परेशजी केनी यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. महामानव चषक 2025 मध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढला आणि इथे उपस्थिती दर्शवली तर आपलं मनापासून आभार मानतो. तर पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर त्यांचे साथी आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. तर नवीन गोलंदाज राहुल जठार आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पाहिजेचा चेंडू होता. चेंडू खाली बाळू येतोय तर कलेक्ट देखील केला. एक धाव कंप्लीट केली गेली तर धावेनी धाव फलक पुढे सरसावलंय 26 आकड्यावरती. त्याचबरोबर नक्कीच यानंतरचा होणारा सामना रुद्र 11 विरुद्ध CVD 40+ या दोन संघांमध्ये होणारी ही लढत आपल्याला बघायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल तर उपस्थित राहायचंय. दोन्ही संघ चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली सुजित आलाय पण थोडस इथे रनआउटची संधी. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्यात त्या 3 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक सुजितने हाताळलं. त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या गेल्या 9 आणि 1 गडी बाद केला. तदनंतर श्रेयसला देखील आमंत्रित केलं गेलं दुसऱ्या षटकासाठी. त्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 5 आणि गडी बाद केले गेले 3. तर आता नक्कीच तिसरं षटक मितेश पटेलने देखील हाताळलं. त्या षटकामध्ये देखील 1 गडी बाद झाला आणि आता चौथं षटक चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली राहुल जठारने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स इथे सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. पंच लकी यांचा इशारा येतोय 4 धावा. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच बॅक साईडला चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. ते एका धावेने धाव फलक. इथे फलंदाज देखील रनआउट होतोय. रामदास देखील बाद झालाय
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 आपल्याला बघायला मिळते. माफ करा 34 धावा. त्याचबरोबर नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल चेतन हिरे. टीम ओनर देखील आहेत सीबीडी कॉप्सचे. ते आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. नवीन गोलंदाजी मार्कवर षटक 5वं षटक घेऊन किशोर शिंदे आपल्याला बघायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कलेक्ट केला गेला चेंडू आणि चेंडू फेके पर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. धावफलक जम पोहोचलाय 35 या आकड्यावरती. स्लोअर रनपचा चेंडू होता. लोअर फुल टॉस बॅटची एज आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चेतन सरांचं देखील इथे अकाउंट ओपन झालंय 1 धावेने. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले 2 चेंडू. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात 37 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने वेग नक्कीच इथे प्राप्त केला गेला आणि चेंडू येतो डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळते किशोरच्या माध्यमातून. काय गोलंदाजी हाताळली आहे पहिल्या षटकापासून. सुजितने जिथे सुरुवात केली तशीच सुरुवात आता प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. लोअर फुलटा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू कलेक्ट केला गेलाय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. त्या एके धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 6 गडी बाद 38 धाव. तर टीम ओनर नक्कीच आपल्याला फलंदाजी मार्कवर बघायला मिळते. चेतन हिरे कुठे सुरेख फटका इथे आपल्याला बघायला मिळतोय. कव्हर्सच्या दिशेने 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावला. धावफलक जम पोहोचलाय 41 आकड्यावरती. तर मी विनंती करतोय की रुद्र 11 त्याचबरोबर सीबीडी 40+ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण यायचं. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. त्याचबरोबर नाना कुदळे यांना मी विनंती करतो आपल्या हस्ते नक्कीच हा टॉस केला जाईल. आणि इथे आपल्याला चेतन सरांच्या बॅटमधनं खूप टायमिंग नंतर एक चौकार बघायला मिळतोय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 45 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ नक्की तिथे संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 45 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल ह्या इनिंगचं. गोलंदाज बाळू आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि फुल टॉस चेंडू होता. त्याला अलॉंग द कार्पेट सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय 49 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. भाळूचा पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रहार केला का नाही. शेवटचा षटक फुल टॉस पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. राजूच्या बॅटमधनं येतो एक लॉंग अँड हाय हँडसम षटकार.
प्लस ह्या दोन संघांमध्ये होणारी ही लढत बघितली आपण. रुद्रा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आणि आपला निर्णय कळवायचा आहे आपण. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. चेंडूचा पूर्ण समाचार घेतला गेलाय. चेंडू जातोय नो बॉल प्लस षटकार 7 धावांसाठी. महेश दादा हैरे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण आलात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. डॉट चेंडू आलाय. रुद्रा 11 संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरनं चेंडू जातो सीमा पार. पंच लकी यांचा इशारा येतोय 6 धावा. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपला गेलाय. पंच लोहित कुंदर यांचा इशारा आलाय नो बॉल. आणि कुठेतरी थोडीशी आपण जर बघितलं तर दोन भीमर चेंडू नक्कीच हाताळले गेले आणि गोलंदाज इथे चेंज केला गेलाय. तर अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर बाळू आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येते नो बॉल प्लस षटकार. इथे कुठेतरी थोडंसं समीकरण आपल्याला बदलताना बघायला मिळतंय. जिथे 2 चेंडू मध्ये गरज होती 34 धावांची, आता गरज असेल 2 चेंडू आणि 27 धावा. मैदान आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. स्लो रंपचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आता 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 78. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगचा. ह्यानंतरचा सामना रुद्र 11 विरुद्ध CBD 40+ या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. षटकाराच्या साह्याने इथे सामना नक्की जिंकला गेलाय. तो RCC CBD या संघाने सामना जिंकलाय. and many congratulations आणि हार्ड लक CBD कॉप्स आणि RCC संघ पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. त्याचबरोबर आपण बघूया आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्या खेळाडूने नक्कीच 2 गडी बाद झाल्यानंतर मैदानामध्ये प्रवेश केला होता. तो खेळाडू ज्याच्या बॅटमधनं आपण ह्या शृंखलेची पहिली 50 आपण बघितली, तो सतीश राठोड ठरतोय ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी परेश जाधव केनी यांना विनंती करतो